रुपये 10 आणि रुपये 20 ची नोट आता प्लॅस्टिकची होणार. हो, केंद्र सरकारने 10 आणि 20 च्या ज्या पॉलिमर बँक नोट्स म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटांचा ट्रायल घेण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. या चाचणीसाठी 10 च्या नोटा आहेत त्या 100 कोटी आणि 20 च्या नोटा आहेत 100 कोटी म्हणजेच तब्बल 200 कोटी पॉलिमर नोटांचा जो प्रस्तावित आहे. ह्या नोटा 200 कोटी तयार करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. पण थांबा, याचा अर्थ तुमच्याकडच्या ज्या जुन्या नोटा आहेत ते बंद होणार का? तर नाही. सध्या फक्त फ्लूइड टेस्ट आहे, ट्रायल आहे आणि या ट्रायलमध्ये किंवा या चाचणीमध्ये ह्या जर नोटा यशस्वी झाल्या आणि त्या यशस्वी झाल्यानंतरच नोटा ह्या चलनात आणण्याबाबत निर्णय होईल. तोपर्यंत कागदी नोटा आणि नवीन पॉलिमर नोटा एकत्र चलनात राहू शकतात. आणि पॉलिमर नोटांचा फायदा म्हणजे अधिक टिकाऊ आणि झिजेला प्रतिरोधक आणि काही बाबतीत अधिक सुरक्षित असू शकतात. आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात तुमच्या चलनी नोटांमध्ये मोठा बदल पाहायला आपल्याला मिळू शकतो. तुम्हाला पॉलिमर 10 आणि 20 ची जी नोट आहे ती कशी दिसेल हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नोटा लिहा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.